तुम्हीही जेवताना आंब्याचे लोणचे आवडीने खात असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा. कारण अनेक लोक रोज लोणचे खातात, पण त्यामध्ये असलेले जास्त मीठ, तेल आणि मसाले शरीरावर नेमकी काय परिणाम करतात हे त्यांना माहीत नसते. लोणचे खाल्ल्यामुळे बीपी वाढू शकतो का? पोटाच्या समस्या होऊ शकतात का? आणि नेमकं किती लोणचं खाणं सुरक्षित आहे? आज आपण याबद्दल संपूर्ण सत्य जाणून घेणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी अशी एक चूक सांगणार की जी बहुतेक लोक रोज करत आहेत. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करूया. आंब्याचे लोणचे हे स्वतःमध्ये वाईट अन्न नाही. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा ते अधिक प्रमाणात खाल्ले जाते. लोणचे तयार करताना भरपूर मीठ, तेल आणि मसाले वापरले जातात. हे पदार्थ लोणचे टिकवण्यासाठी आवश्यक असतात, पण याच गोष्टी जास्त प्रमाणात शरीरासाठी त्रासदायक ठरू शकतात. पहिला मुद्दा, जास्त मीठ. तुम्ही कधी विचार केला आहे का की लोणचे महिनोमहिने खराब का होत नाही? याचे मुख्य कारण म्हणजे त्यातील मीठ. मिठामुळे जीवाणूंची वाढ कमी होते आणि लोणचे टिकते. परंतु जास्त मीठ खाल्ल्यामुळे शरीरात पाणी साठू शकते. त्यामुळे काही लोकांना सूज देखील येऊ शकते. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. जर तुम्हाला बीपीची समस्या असेल तर रोज लोणचे खाण्याची सवय टाळणे फायदेशीर ठरू शकते. दुसरा मुद्दा, तेलाचे प्रमाण. पारंपरिक आंब्याच्या लोणच्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल वापरले जाते. तेलामुळे लोणचे टिकते आणि चवही तेवढीच वाढते. परंतु जास्त तेलाचे सेवन केल्यास कॅलरीज अतिरिक्त वाढतात. जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी लोणचे मर्यादित प्रमाणात खावे. काही वेळा आपण जेवणासोबत नकळत खूप लोणचं खातो आणि त्यामुळे अतिरिक्त कॅलरीज ह्या शरीरात जातात. तिसरा मुद्दा, पोटाच्या समस्या. काही लोकांना तिखट आणि मसालेदार पदार्थ लगेच सूट होत नाहीत. अशा लोकांनी जास्त लोणचे खाल्ले तर पोटात जळजळ, ॲसिडिटी किंवा अस्वस्थता जाणू शकते. विशेषतः ज्यांना आधीपासून ॲसिडिटीची समस्या आहेत त्यांनी प्रमाण सांभाळणे गरजेचे आहे. चौथा मुद्दा, तहान जास्त लागणे. लोणच्यामध्ये मीठ जास्त असल्यामुळे ते खाल्ल्यानंतर वारंवार तहान लागू शकते. हे अनेकांनी अनुभवले असेल. शरीर अतिरिक्त मीठ संतुलित करण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे पाण्याची गरज वाढते. आता अनेक जण विचारतील, मग लोणचे खाण्याचे काही फायदे नाहीत का? नक्की आहेत. चला तेही जाणून घेऊया की नक्की लोणचं खाल्ल्याने काय फायदा होतो. तर पहिला फायदा, जेवणाची चव वाढते. अनेक लोक कमी भूक लागल्याची तक्रार करतात. अशा वेळी थोडे लोणचे जेवणाची चव नक्कीच वाढू शकते. दुसरा फायदा, आंब्यातील काही पोषक घटक. कच्च्या आंब्यामध्ये काही प्रमाणात व्हिटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट्स असतात. तथापि लोणचे बनवताना त्यांचे प्रमाण बदलू शकते. म्हणून लोणच्याला आरोग्यदायी फळांचा पूर्ण पर्याय समजू नये. तिसरा फायदा, पारंपरिक पद्धतीने खाद्य संस्कृतीचा भाग. भारतीय स्वयंपाकामध्ये लोणच्याला विशेष स्थान आहे. पिढ्यानपिढ्या घरगुती पद्धतीने बनवलेले लोणचे अनेक कुटुंबांच्या जेवणाचा महत्त्वाचा भाग हे राहिले आहेत. आता महत्त्वाचा प्रश्न, लोणचे कोणत्या लोकांनी कमी खावे? जर तुम्हाला उच्च रक्तदाब असेल, जर डॉक्टरांनी कमी मीठ खाण्याचा सल्ला दिला असेल तर शक्यतो लोणचं हे कमी प्रमाणात खावे. जर तुम्हाला किडनी संबंधी काही समस्या असतील, म्हणजे तुमची किडनी खराब असेल, जर तुम्हाला वारंवार ॲसिडिटी होत असेल तर लोणचे किती खावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरेल. आता जाणून घेऊया सर्वात मोठी चूक लोक काय करतात. अनेक लोक लोणचे ही भाजी समजून भरपूर प्रमाणात खातात, तर हे चुकीचं आहे. लोणचे हे मुख्य जेवण नसून चव वाढवण्यासाठी वापरला जाणारा पदार्थ आहे. म्हणून त्याचे प्रमाण जेवणात नेहमीच कमी असावे. घरगुती लोणचे चांगले की बाजारातील? साधारणपणे स्वच्छतेची काळजी घेऊन बनवलेले घरगुती लोणचे अधिक चांगला पर्याय मानला जातो. कारण त्यामध्ये वापरलेले घटक आपल्याला माहीत असतात. मात्र घरगुती असलेले
तरी जास्त प्रमाणात खाणे योग्य नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, लोणचे काढताना नेहमी चमचा हा कोरडा असावा. ओलावा गेल्यास लोणचे खराब होण्याची शक्यता वाढते, म्हणजेच लोणच्याला भुरी पकडली जाते. ही छोटी सवय तुमचे लोणचे जास्त काळ टिकू शकते. तर मित्रांनो, आंब्याचे लोणचे पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही, पण ते मर्यादित प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे. जास्त मीठ, तेल आणि मसाल्यांमुळे काही लोकांना आरोग्याच्या समस्या ह्या उद्भवू शकतात. म्हणून चव घ्या, पण प्रमाण नेहमी सांभाळा. तुमच्या घरी आंब्याचे लोणचे कोण बनवते आणि तुम्ही जेवणात लोणचे किती वेळा खाता? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.